यावेळेला फटका, वा काय स्ट्रोक खेळलाय, बंदुकीतून गोळी निघावी असा फटका निघाला सिद्धेशचा आणि गेलाय सीमारेषा पार. 4 होतंय. त्याचबरोबर राजनजी कोतावडेकर साहेब, ओहो आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. पुढचा बॉल, व्हॉट अ शॉट, चांगला फटका खेळलाय आणि हा बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी सिद्धेश महाडिक ब्रँडेड चौका, अगदी एका गुडघ्यावरती बसून क्लासिकल अंदाजामध्ये बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, असे फटके खेळले जातात बॉक्स क्रिकेटमध्ये आणि तोच फटका सिद्धेश महाडिकच्या बॅटमधून आला. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 17. बिनगडी बाद टीम ग्राउंड स्मॅशर्स. पुढचा बॉल, गॅप, व्हॉट अ शॉट, बॅकफुट वरती आले. पॉइंटच्या मधून जर आपण पाहिलं तर गॅप शोधून काढला आणि पाठवला बॉलला सीमारेषा पलीकडे सिद्धेश महाडिकने. 4 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, खूपच मागे आले होते, खूपच बॅकफुट वरती गेले आणि 4 धावा देखील आल्या. पुढचा बॉल, आणखीन एक बॉल, आणखीन एक दर्जेदार चौकार. सिद्धेश महाडिक इज ऑन फायर नाऊ. लगातारचा दुसरा चौकार सिद्धेश महाडिकच्या बॅट मधून आलाय. क्लासिकल अंदाजामध्ये फटके खेळतोय सिद्धेश महाडिक. शेवटच्या संगम षटकामध्ये जर आपण पुढचा बॉल, यावेळेला आणखीन एक दर्जेदार लाजवाब, व्हॉट अ शॉट, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सिद्धेश महाडिकच्या बॅट मधून लगातार 3 चौकार येत आहेत आणि लगातारचे 3 चौकार ठोकणारा पहिला खेळाडू ठरलाय. नाव आहे सिद्धेश महाडिक. काय फटके खेळलेत पहा. चांगला फटका गॅप मध्ये जातोय. यावेळेला 4 धावांचा इशारा. चला पुढील चेंडू हर्षवर्धन साळुंखे आणि यावेळेला काय फटका खेळला. सिद्धेश महाडिक ब्रँडेड चौकार. मागील बॉल साठी मात्र चौकार घोषित केला. स्कोर जर आपण पाहिलं तर धावफलकावरती दकर 2 बॉल पूर्ण, 4 बॉल बाकी. यावेळेला मात्र बिलकुल गॅप मध्ये सजवलेला हा फटका सिद्धेश महाडिकने. 8 बॉल 15 वर बॅटिंग करताना तो पाहायला मिळेल. एक चांगला फटका पाहायला मिळतोय सिद्धेश महाडिकच्या बॅट मधून. स्टेप आउट होऊन खेळलेला फटका, खूप चांगलं पदल आली त्याच्या मधून मात्र हा चौकार. पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे हा फटका. गोलंदाजाला लागेल झटका. सिद्धेश महाडिकने ठोकलेत लगातार 2 चौकार. 41 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा मात्र फुटवर खूप सुंदर, पुन्हा एकदा चांगली प्लेसमेंट पाहायला मिळते. एकेरी धावेनं मात्र धावसंख्या पुढे सरकते. बॉटमहँडचा खूप चांगला वापर या 2 बॉल अजूनही बाकी आणि पुन्हा एकदा चौकारांची तिकडी पूर्ण केली आहे. या वेळेला दुसऱ्यांदा जर आपण पाहिलं तर सिद्धेश महाडिक यांच्या बॅट मधून मात्र हे 3 चौकारांची तिकडी. पुन्हा एकदा या वेळेला हातातून बॉल निसटलाय. चौकारांचा चौकार. या टाळ्या ऑनलाईन वाजतायत. चालून आले होते. शत्रूवर आक्रमण करायचं म्हणजे करायचं. सिद्धेश महाडिक चौकारांचा. या वेळेला मात्र टॅप केला आणि आणखीन एक बॉल. ऑफ ब्रेक केला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आला. 31 वर खेळतोय सिद्धेश. फुल टॉस बॉल आणि या वेळेला मात्र गॅप मध्ये फटका. गोलंदाज आदित्य दळवीला लागेल झटका. बॉल जातोय सीमा पार. मिळतील धावा 4. ये दिल मांगे मोर, रन मिलेंगे 4. चौकार आलाय. सिद्धेश महाडिक इथे ऍक्टिव्हा स्कूटरच्या रेस मध्ये आहे. दळवी केडी. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल. सिद्धेश महाडिकच्या बॅट मधून येतो एक दमदार चौकार. काय फटका खेळला. अगदी कॉपी बुक स्टाईल, पुस्तकी, मनगटी, सीधी बॅट, नो बकवास. 4 धावा. गिरगावचा लाडका मिलिंद अर्थात श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप
या ठिकाणी आपल्यासाठी सज्ज होणार आहे आणि दरम्यान सिद्धेश महाडिक यांच्या बॅट मधून आलाय एक रुबाबदार चौकार. त्या 4 धावा अधिक 97 धावा प्रज्योत सावंत अ गटातून मात्र क्वालिफाय झालेला संघ आणि दरम्यान इथे मात्र चांगली फिल्डिंग, परंतु बॉल कुठे चाललाय पाहूया. पंचांचा निर्णय काय येतोय. चार धावा तिकडे मात्र आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप आपल्याला एक सूचना आहे. आपल्याला ज्या वेळेला सांगितलं जाईल म्हणून ज्याची ओळख आहे मिस्टर 360 अर्थात साऊथ आफ्रिकेचा मिस्टर 360 आणि या वेळेला मात्र आणखीन एक चौकार सिद्धेश महाडिकच्या बॅट मधून होऊन जाऊ द्या. श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप आपल्यासाठी नाना गोलंदाजी करत असताना आणि या वेळेला गॅप मध्ये बिलकुल या वेळेला मात्र धावा रोखल्या जाणार नाहीत. जबरदस्त प्रहार, बॉल जातोय सीमारेषा पार आणि आलाय सिद्धेश महाडिकच्या बॅट मधून हा अबुदयनगर प्रीमियर लीग दर्जेदार चौकार. एखादी मोठी ओव्हर अपेक्षित केली जाते या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड, सीधी बॅट, नो बकवास. 4 धावा. या वेळेला मात्र लॉफ्टेड शॉट, व्हॉट अ शॉट. या षटकारासोबत मात्र टीम सोबत आज या ठिकाणी मनोरंजनासाठी आहेत आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा सिद्धेश महाडिक यांच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार. येऊ द्या गिरगावचा लाडका मिलिंद श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप हा चौकार. ग्राउंड स्मॅशर्स बॅटिंग करताना बाउंड्री बॅशर्स या वेळेला बॉल जातोय मात्र सिद्धेश महाडिकच्या बॅट मधून आलेले या फटक्यासोबत सीमा पार मिळतील धावा 4 आणि आला हा खणखणीत एपीएल चौकार. काय फटका खेळलाय, ओव्हर दी पॉइंट्स, फिल्डर हेड टॅप केलेला हा फटका. बॉलर मात्र त्या ठिकाणी बॉल टाकल्यानंतर बॉल या वेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय आणि या वेळेला बॉल जाईल तो सीमारेषेच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावा चौकार. सुंदर कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. क्लासिकल अंदाजाने मात्र खेळलेला हा फटका. खणण्याजोगं फलंदाजीचं प्रदर्शन आणि या वेळेला अगदी या 150 धावांच्या अजून जवळ जाऊन पोहोचेल सिद्धेश महाडिक. 149 धावांवरती बॅटिंग करतोय. धावसंख्या झाली 1. या वेळेला स्टेप आउट होऊन खेळलाय फटका. सिद्धेश महाडिकच्या बॅट मधून एक ब्रँडेड एपीएल चौकार. 47 धावांवरती संघाची धावसंख्या. आणि याही मॅच मध्ये सिद्धेश महाडिक वैयक्तिक 27 धावांवरती बॅटिंग करतोय. वाखाणणे सिद्धेश महाडिक आणि तोही बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार. आणि अशा पद्धतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 51 धावांवरती. बाउंड्री बॅशर्सला हा सामना जिंकण्यासाठी गरज आहे 52 धावांची. वेल डन, वेल प्लेड. आणि सिद्धेश महाडिकने या मॅच मध्ये बनवल्या नॉट आउट 31 धावा. टेनिस बॉल क्रिकेट पटूंपर्यंत अशी ही काळाचौकी
बघा ना मजा बिडू. संकेत पांगम आणि प्रीतम शिरधनकर अशी प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचली आहे. नेक्स्ट मॅच मध्ये मात्र इन ऍक्शन दरम्यान सिद्धेश माडिक विरुद्ध हर्षवर्धन साळुंके मनी आणि चोरट्या धावेच्या प्रयत्नात परंतु सिद्धेश परागजी साळसकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ओम साळवी आपल्या सोबत आहेत. पाहिलं तर धावसंख्या सध्याच्या स्थितीला मात्र 20. सिद्धेश माडिक आणि आदित्य दळवी समोरासमोर फलंदाज राहिला आतापर्यंत. 100 अधिक धावा आणि काही विकेट्स. आयकॉन वर्सेस आयकॉन. इथे मात्र डीजेला संधी मिळेल आणि काही क्षणातच मात्र परत येऊया. अगदी योग्य निर्णय, व्हाईट बॉल. परंतु या वेळेला अगेन्स्ट विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. ऑन साइडला खेळला. अपील केली. हाऊ वॉज दॅट. आणि मात्र पंच आता रेफरल रिव्ह्यूची मागणी करतायत. पंचांनी फलंदाज बाद. 6 जणांनी इथे मात्र आउट घोषित केलं. धावांची उंची गाठली आहे ती सिद्धेश माडिक यांनी. त्याचबरोबर काहीशे विकेटही त्यांच्या नावावरती आहेत. कुठेतरी मात्र त्यांची मोजणी होते आणि यावेळेला टॉप एज घेतली आहे. बॉक्स आउट होईल बॅटर. फलंदाज बाद. विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत बजता हुआ. कम ऑन डीजे. सेमीफायनलचा टॉस केला जाईल. बड्डे बॉय शैलेंद्रजी गायकवाड यांच्या पत्नी नेहाताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. सेकंड सेमीफायनल. यावेळेला कॅच कॅच कॅच. यस, कॅच पकडली आहे. विकेट आली आहे. सागर वाघ बाद. मॅच ऑन डीजे. ऍक्शन रिप्ले. अटेम्प्ट केला पहिला, दुसरा आणि बरोबर तिसऱ्या अटेम्प्टला झेल पकडलाय. ही कॅच पकडली आहे की मॅच पकडली आहे पाहावं लागेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. एका वेगळ्या अँगलने सिद्धेश महाडिकने हाताळलेला हा बॉल. कव्हर ड्राईव्ह खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात होते. हो, विकी आले नवीन बॅटर सिद्धेश भोसले. यष्टांच्या मागे डायरेक्ट हिट पाहावं लागेल. पडताळणी केली जाईल. मॅच ऑन. सिद्धेश भोसले यस्टनच्या मागे. सिद्धेश महाडिक गोलंदाजी करतोय. यस्टनच्या मागे सिद्धेश भोसले. हे यस डिरेक्शन पाहायला मिळेल. शैलेश हरमळकर देखील पाहतोय. अंगावर टी शर्ट परिधान केली आहे. आपल्या संघाला सपोर्ट करत असताना त्यांना आपण पाहतोय. ग्राउंड स्मॅशरचा संघ. ऍक्शन रिप्ले पाहावं लागेल. पडता येत आहेत पंच आणि यस, ओ युटी आउट. आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. विकीची काही संपुष्टात. मॅच ऑन. सिद्धेश भोसले यष्टनच्या मागे होते. पहा अगदी चपळाईने बॉल पर्यंत पोहोचले. थ्रो केला. सिद्धेश महाडिकने बॉल पकडला आणि बरोबर विकेट आली आहे. मॅच ऑन. पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे विकेट्स. क्रिकेटचा महासंग्राम. ऑनलाईन प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. यावेळेला चांगला फटका खेळलाय पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक प्रथमेश मयेकर समितीच्या माध्यमातून. यावेळेला फटका समोर सरळ रेषेमध्ये. फटका फसलाय. साईराज राऊत होतोय आउट. डीजे ऑन.